आय बेट यू इंजिनिअरिंगची डार्केस्ट साईड काय असते चला तर आता तुम्हाला दाखवतो. हेलो मित्रांनो, मी तुमच्या लाडका हिमांशू. इंजिनिअरिंग घेणं सोपं आहे पण टिकून राहणे थोडं अवघड आहे, जास्त नाही. आता सबमिशनचे दिवस आले होते. हळूहळू सर्व टीचर्स आपापल्या सब्जेक्टचं सबमिशन आणायला सांगत होते. सबमिशनच्या मध्ये वायवा, प्रॅक्टिकल एक्झाम, प्रेझेंटेशन वगैरे सर्व असते. इंजिनिअरिंगच्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये काही असे सब्जेक्ट असतात ज्यांना मी पूर्ण सेमिस्टरमध्ये फालतू टाइमपास सब्जेक्ट्स आहेत असे म्हणतो. आणि जेव्हा त्या सब्जेक्टचं सबमिशन येतो त्यावेळेस तेच सब्जेक्ट आपली आणि जे पोरं पूर्ण सेमिस्टरभर झोपले असतात त्यांचे तर ते सब्जेक्ट असे मारतात की ते सोडा. आता मी जवळ सर्व विषयाचे सबमिशन केला होता. तेवढ्यात क्लास टीचर मॅडम येऊन बोलल्या की या सबमिशन फॉर्मवरती सर्व टीचर्सची परत जाऊन सिग्नेचर घेऊन आणा. तिथंच मग तर मग काही हप्त्यामध्ये प्रॅक्टिकल, ओरल, एक्झाम वगैरे सर्व झालं. सर्व सबमिशन खूप धावपळ करत पूर्ण केला. और शेवट कोली चेन की सास और अगले दिन गए टर्फ में खेळणे. टीम वगैरे बनवली. आमच्या टीमची कॅप्टन होती शिवानी. कॅप्टन आणि आमच्या टीमचं लक एवढं बेकार होतं की जवळ आम्ही 5 ते 6 मॅच खेळला. तिथून फक्त जिंकलो 0, लिटरली 0. एक पण मॅच आम्ही नाही जिंकलो त्या दिवशी. आणि पुढच्या टीमने एवढं ट्रोल केला आम्हाला तरी आमचे कॉन्फिडन्स. तर डे 104 ऑफ आवर झेकोस्ट चॅलेंज सिरीज मारतो बे फेकू ना. शूट झालेला आहे.